हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याची शक्यता। पुण्यामध्ये शरद पवार हर्षवर्धन पाटलांमध्ये भेट। मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह। भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील। भाजप मजबूत। येत्या काळामध्ये भाजपत अनेक प्रवेश होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीमधून प्रवास। विवेक कोल्हे पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीचा मालवण बंद मोर्चा। प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विराट जनसंताप मोर्चाचं आयोजन। जयंत पाटील सहभागी होणार। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना। त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन। तर पुतळा राज्य सरकारने नाही तर नौदलाने बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलते। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान। महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्या, सतेज पाटलांचा हल्लाबोल। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल। शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान। शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज। इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता। आदित्य ठाकरेंची दीपक केसरकर यांच्यावर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी। 8 महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा, राज ठाकरेंचा ट्विटमधून सवाल। राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक। मुख्यमंत्री काय राज्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकांनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल, कायदेशीर कारवाई करणारच। अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार गट, सूरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस। नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार। मी वक्तव्यावर ठाम कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे माफी मागणार नाही। दमानिया यांच्या नोटीशीवर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार। ठाण्याच्या टिंबी नाक्यामधील दहीहंडीच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, तर फडणवीसांनी वरळीमध्ये फोडली दहीहंडी। ठाण्यामधून संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी। शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांच्याकडून आयोजन। जय जवान पथकाकडून 10 थरांचा प्रयत्न। दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात उत्साह। महिला अत्याचाराविरोधात पोस्टर झळकले। विविध कार्यक्रम आणि देखावे। दहीहंडीला अभिनेत्यांची सुद्धा उपस्थिती। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता। पुण्यातील भिडे पूल अद्याप पाण्याखाली। 4 दिवसांपासून भिडे पुलावरील वाहतूक बंद। शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी। गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती। अहमदाबादमध्ये अनेक भागात 7 फुटांपर्यंत पाणी साचलं। गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, वलसाडसह 23 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी।